मागच्या कंप्लीट 2-3 दिवसांपासून पूर्णपणे माझा वेळ वाया गेला होता. मला वाटलं की मी आज स्टार्ट करेन, उद्या स्टार्ट करेन. सो फायनली मी स्टार्ट केलं. माझा न्यू स्टार्टअप होम ट्युटर्स. मागच्या कंप्लीट 1-1.5 महिन्यापासून जेव्हापासून समर वेकेशन स्टार्ट झालं ना, मी पूर्णपणे एन्जॉय करत होतो. मला असं काही फिकीर किंवा टेन्शन नव्हतं की बाबा हे झालं, ते झालं वगैरे. नुसतं आराम करत होतो. पूर्णपणे दिवसभर आराम करायचं फक्त. इंस्टाग्राम स्क्रोलिंग म्हणा, त्याच्यानंतर फक्त टाईम वेस्ट करतो. थोडक्यात एंड ऑफ द स्टोरी फक्त टाईम वेस्ट करत होतो. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम असा व्हायचा की नंतर कळलं की जे माझं सगळ्यात मोठं एम होतं SB होम ट्युटर्स, ज्यामध्ये शिक्षक हा घरी जाऊन शिकवणार, ते राहून गेलं होतं. सो त्यासाठी मी प्रयत्न करतोय आता परत एकदा. सो याच्यापुढे आता आराम बिलकुल नाही करायचा. आता दिवसभर फक्त काम करायचं कंटिन्यू. माझ्या एका चुकीमुळं माझा दिवसभराचा पूर्ण वेळ वाया जातो. आणि ज्या गोष्टी नंतर जाऊन कळतात त्या वाईट वाटतात. सो परत आता ना कंप्लीट वेळ वाया जातो. दिवसभरातला मोस्ट ऑफ द टाईम माझा जातो कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. मोस्ट ऑफ द टाईम मी घालणार कशामध्ये? कॉन्टेंट क्रिएशन फक्त. नेक्स्ट आहे फक्त माझा टीचिंगचा जॉब. त्याच्यानंतर होम ट्युटर्ससाठी प्रयत्न करता. आता जे मेनली माझा होम ट्युटरसाठी प्रयत्न हा नाशिक आणि पिंपळगावमध्येच आहे. तिथेच प्रयत्न करतं आणि तिथेच हे सुरू करणं होम ट्युटर वगैरे. कारण मोस्टली रुरल साईडला जास्त एंगेजमेंट नाही राहत त्याच्यावाली. तरी मी स्टिल ट्राय करतोय अजून पण. पण जेवढा सिग्निफिकन्स पाहिजे ना तेवढा सिग्निफिकन्स अजून पण मिळत नाही आहे. कारण होम ट्युटर्स मला वाटलं नाशिक आणि पिंपळगावहून लवकर हे होईल, पण लगेच असं हे नाही, प्रतिसाद नाही मिळते. जो मागच्या दिवसांपासून म्हणजे मागच्या 15 दिवसापासून जो पूर्ण वेळ होता ना, तो पूर्ण वेळ असा वाया जायचा. म्हणजे लिटरली जास्त प्रयत्न करत होतो, म्हणजे फक्त टाईम वेस्ट करत होतो. स्टिल आता ट्राय करतो की आता सिरियस मोडमध्ये वागणार आहे. सिरियस मोडमध्ये येऊन आता पूर्णपणे दिवसभराचा वेळाचं एक शेड्यूल तयार करणार आहे. जे शेड्यूल मी टाईम टेबल मी कधी तयार करत नव्हतं ते काय तयार करणार आहे आता. आणि जो आता हा न्यू स्टार्टअप स्टार्ट केला त्याच्यामुळे ठरवून घेतलं की आराम कुठल्याही प्रकारचा करायचा नाही आता. कुठल्याही प्रकारचा आराम आता मला हा 5 व्यतिरिक्त नाहीच आहे. फक्त काम करून हा न्यू स्टार्टअपला वरपर्यंत आणायचा आहे आता मला. आणि तो कसा करेन हाच विचार करतोय आता. हा न्यू स्टार्टअप जो आहे SB होम ट्युटर्स, याच्यामध्ये जे फर्स्ट 10 जे CBSE बोर्ड, ICSE बोर्डचे जे मुलं आहे ना, त्यांना पर्सनल हे करणं, एज्युकेट करणं, पर्सनल जाऊन त्यांच्या घरी जाऊन शिकवणं वगैरे, हा माझा न्यू स्टार्टअप आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो आहे की जे पूर्णपणे अशी कनेक्शन पाहिजे माझ्याकडे, जे नेटवर्क पाहिजे ते नेटवर्क अजूनपर्यंत नाही आहे. त्याच्यानंतर आताशी फक्त 1 ते 2 क्लायंट जे आत्तापर्यंत हे आले मला कॉल आले की बाबा मी होम ट्युटरसाठी प्रयत्न करू शकतो असं. म्हणजे होम ट्युटर म्हणजे त्यांना इथून नाशिकपर्यंत इथून पिंपळापर्यंत आम्ही होम ट्युटर देऊ शकतो. आता इथं कंप्लीट 4 ते 5 टीचर्स आहे असे की जे आम्ही ते पाठवू शकतो वगैरे. आणि एंड ऑफ द स्टोरी विषय ते सगळेच राहणार आहे. SB होम ट्युटर्समध्ये विषय सगळंच राहणार आहे. जो हाच आहे जो माझा न्यू स्टार्टअप आहे. त्या स्टार्टअपबद्दल पण मला थोडंसं या व्हिडिओ मी सांगायचं होतं आता. आणि त्याच्यानंतर तीच गोष्ट कोणती की आता आराम बिलकुल नाही करायचा. 24/7 आता फक्त काम करायचं कंटिन्यू. आता याच्यापुढे आराम नाही करायचा आता. नो आराम ओनली काम आता. ठीक आहे.